तर अशा या तडीपार गृहमंत्र्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलण्याचा अधिकार दिला कुणी? अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। नवी मुंबईतील सानपाडे येथे संविधान रक्षक भारतीय नागरिकांच्या वतीने गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचा उद्देश भारतरत्न आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये केलेल्या अपमानास्पद विधानाचा निषेध करण्याचा होता। या मोर्चाचे आयोजन संविधान रक्षक भारतीय नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने केले होते। या आंदोलनामध्ये लोकशाही विचारांचे समर्थन करणाऱ्या विविध पक्षांनी सहभाग नोंदवला। मात्र मनुवादी आणि जातीयवादी विचारसरणीचे पक्ष या आंदोलनापासून दूर राहिले। मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर सानपाडा पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या विधानाबाबत माफी मागावी आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। या मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि लोकशाही विचारसरणीचे जोरदार समर्थन केले। या घटनेबाबत नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस दत्ता माने यांनी आपले काय विचार व्यक्त केले आहे हे पाहूया। मी आज माननीय गृहमंत्री म्हणजे देशाचे माननीय गृहमंत्री, माफ करा मी माननीय बोललो, कारण माननीय बोलण्याची त्यांची लायकी नाही, कारण त्यांनी आमच्या माननीय लोकांचा अपमान केलाय, आमच्या माननीय महापुरुषांचा अपमान केलाय, भर संसदेमध्ये केलाय जिथे लोकशाहीची विटंबना झाली आहे। तर अशा या तडीपार गृहमंत्र्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलण्याचा अधिकार दिला कुणी? अरे तडीपार माणसा, मी सांगतोय तुला की तुझ्यात जर हिम्मत असेल तर 4 चौघामध्ये उभं राहून आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढवून दाखव आणि मग देशाचा गृहमंत्री हो। तुला अधिकार दिला कुणी? होय, मी तुम्हाला ठामपणे सांगतोय, मी तुला अरे तुरे करतोय, कारण माननीय आणि किंवा तुला अहो जाऊ म्हणायची तुमची लायकी नाही। माझ्या तडीपार गृहमंत्र्यांनी आमच्या देशावर राज्य करावं। अरे देश काय तुमच्या बापाचा आहे का? कुणी तुला देश, तुम्हाला काय अंधन दिला आम्ही देश? तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेत नाही आणि ईव्हीएमच्या आधारे तुम्ही गृहमंत्री बनता, ईव्हीएमच्या आधारावर तुम्ही राज्य सरकार बनवता आणि त्याच्याच जीवावर तुम्ही या लोकशाहीची विटंबना करता, लोकशाही पायदळी तुडवता। तुमचा आम्ही निषेध करतो। नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मी अमित शाह आणि संघ प्रणालीचा आणि या ज्या जातीयवादी प्रवृत्तींचा मी निषेध करतो। धन्यवाद। माधुरी कांबळे, न्यूज RTR, नवी मुंबई।